जय श्री कृष्ण. जीवनोपयोगी शास्त्र या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज या मालिकेचा तिसरा भाग आणि आजच्या या जीवनोपयोगी शास्त्र यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देवघरातील या 7 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शास्त्र, परंपरा आणि योग्य आचार, योग्य विचार यांवर आधारित आपलं देवघर. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते. कुणाचे देवघर मोठे, कुणाचे अगदी छोटेसे, पण देवघराचे महत्त्व जागेच्या आकारावर किंवा जागेवर नाही, तर आपल्या श्रद्धा, स्वच्छता आणि योग्य आचरणावर, योग्य आचार विचारांवर अवलंबून असते. पण देवघरात आपण अनेक वस्तू ठेवतो. देवांच्या मूर्ती, फोटो, धूप, दीप, फुलं, नैवेद्य, पाण्याचे पात्र, धार्मिक ग्रंथ आणि कधीकधी या वस्तू ठेवताना काही छोट्या छोट्या चुकासुद्धा आपल्याकडून होतात. आज आपण अशाच 7 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. आणि सख्यांनो, एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट सांगते की प्रत्येक घराची रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला दोष किंवा अनर्थ असे नाव देणे योग्य नाही. आज आपण शास्त्रात किंवा पारंपरिक आधार असलेल्या गोष्टीच पाहणार आहोत. कारण सख्यांनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि चातुर्मास म्हणलं की रोज नवनवीन व्रत आणि सणवार असतात. मग प्रत्येकाच्या घरामध्ये रोज काही ना काहीतरी पूजाविधी असतात. सत्यनारायणाची पूजा असते, मंगळागौरीची पूजा असते, श्रावणी सोमवार असतात आणि या व्यतिरिक्त अनेक सण, जसे या चातुर्मासामध्ये नागपंचमी, बैलपोळा, गौरी, गणपती असे विविध सगळे सण येत असतात. पण या सणावारांच्या दिवसामध्ये, आता सध्याच्या या काळामध्ये आपण यूट्यूबवरचे व्हिडिओ जास्त पाहतो आणि त्यावर सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी करतो. हरकतही नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की बऱ्याच व्हिडिओजमध्ये असं सांगितलं जातं, मनुष्याला घाबरवलं जातं की हे असं केल्यामुळे कोप होईल, तसं केल्यामुळे देवाला चालत नाही, ही मूर्ती इथं ठेवली, ती मूर्ती तिथं ठेवली, ही जागा बरोबर नाही, ती जागा बरोबर नाही, अशा अनेक मतिभ्रष्ट करणाऱ्या गोष्टी आपण यूट्यूबवर ऐकतो. आणि मग आपल्या मनामध्ये कायम एक भीती बसलेली असते की मी हे असं केलं नाही म्हणून असं झालं असेल का, मी तसं केलं नाही म्हणून तसं झालं असेल का. घरामध्ये छोटी साधी जरी गोष्ट झाली तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. त्यामुळे शास्त्र काय सांगतं हे अगोदर पाहावं आणि प्रत्येक ऐकलेली गोष्ट ही शास्त्राधारितच असेल असे समजू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मळ आणि स्वच्छ मनाने भगवंताची केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचत असते. आणि निस्वार्थ, निर्मळ, प्रेमळ भावनेने जेव्हा तुम्ही भगवंताची पूजा करता, मग त्याची मांडणी कशी का असेना, त्यासाठी देव कधीच क्रोधित होत नाहीत. तुम्ही हा देव इथं का ठेवलात, तो देव तिथं का ठेवला, पेक्षा या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, तर भगवंताची मनोभावे पूजा करणं, भगवंताची सेवा करणं आणि त्याचा कायम आशीर्वाद प्राप्त करून घेणं. मग त्यासाठी अशा अटी, नियम आणि एक साधं सोपं सूत्र सांगू का तुम्हाला, तर जुनं काही सोडायचं नाही आणि नवीन काही करायचं नाही. म्हणजे देवाचा कोपही होत नाही आणि आपल्या परंपराही मोडत नाहीत.
ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा आपल्या घरामध्ये आहेत त्या मात्र सोडायच्या नाही, विसरायच्या नाही. आणि ते सर्व सोडून नवीन कोणीतरी काहीतरी सांगितलं की ते करायचं हे मात्र टाळावं. म्हणजे या 2 गोष्टी नक्की साध्य होतात. एकतर आपल्या रूढी परंपराही आपण पाळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जे काही आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला दोषही लागत नाही. जे आहे ते श्रद्धा आणि भक्तिभावाने करावं, हेच महत्त्वाचं. आणि म्हणतात ना, भोळा भाव देवा मला पाव. कारण देवाचं असंच आहे बरं, जितकं भोळ्या भावनेने तुम्ही देवाला भजाल तितका तो तुमच्याजवळ येतो. आणि जर तुमच्या मनामध्ये भीती आणि भीतीयुक्त भक्ती तुम्ही करत असाल, म्हणजे मी असं केलं नाही तर देवाचा कोप होईल म्हणून तुम्ही जर देवाची भक्ती करत असाल तर देव तुमच्याजवळ येत नाही. त्यामुळे यावर नक्की विचार करायला हवा आणि भोळ्या भावनेने, श्रद्धा आणि भक्तीने भगवंताची भक्ती करावी असंच शास्त्रसुद्धा सांगतं. म्हणून तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जो अनन्यतेनं माझं चिंतन करतो त्याचं योगक्षेम मी वहन करतो. म्हणजे परमात्मा सांगतात की तुम्ही माझं चिंतन करा, अनन्यतेने चिंतन करा, मनामध्ये कसलाही विकल्प न ठेवता अगदी भक्तिभावाने माझं चिंतन करा. आणि तुम्ही माझं चिंतन केलं तर मी तुमची चिंता करेन, तुम्हाला चिंता करण्याची गरजच पडणार नाही. म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी आणि भगवंतावर दृढ विश्वास ठेवावा. मग या 7 पैकी पहिलं म्हणजे देवघराची जागा. सख्यांनो, वास्तुशास्त्रीय परंपरेमध्ये ईशान कोपऱ्यात देवग्रहासाठी शुभ मानली जाते. अग्निपुराणातील वास्तुवर्णनात सुद्धा ईशान कोपऱ्यात किंवा ईशान कोण्यामध्ये देवगृह ठेवण्याचा उल्लेख आढळतो. म्हणून घर बांधताना किंवा देवघराची जागा ठरवताना शक्य असल्यास ईशान्य दिशा विचारात घ्यावी. पण एखाद्याच्या घरात आधीपासूनच देवघर दुसऱ्या दिशेला असेल तर काय करायचं? घाबरून जायचं कारण नाही. देवाची भक्ती फक्त दिशेवर अवलंबून नसते. जागा बदलणे शक्य नसेल तर देवघर स्वच्छ, सात्विक आणि व्यवस्थित ठेवणे अधिक महत्त्वाचे. दुसरं म्हणजे देवघरात अनावश्यक वस्तूंचा पसारा व्हायला नको. म्हणजे देवघर हे पूजा आणि चिंतनाचे स्थान आहे. म्हणून देवघरात बिलं, कागदपत्रे, औषधे, सौंदर्य प्रसाधने, घरातील न वापरलेले सामान किंवा इतर अनावश्यक वस्तूंचा पसारा ठेवणे टाळावे. आजकाल कसं झालंय, जागेच्या अभावामुळे देवघर छोट्या कपाटात असते. ते अगदी चालू शकते, काहीच हरकत नाही. पण एक नियम लक्षात ठेवला पाहिजे, जागा छोटी असली तरी देवघर मात्र स्वच्छ आणि नीटनेटकं असावं. देवघराखाली कचरा किंवा अनावश्यक सामान ठेवण्याची सवय टाळावी. तिसरं म्हणजे देवाला नेहमी ताजी फुलं अर्पण करावी आणि निर्माल्य मात्र साठवून ठेवू नये. आपण देवाला प्रेमाने फुले अर्पण करतो, पण पूजा झाल्यानंतर तीच फुले अनेक दिवस देवघरात ठेवणे योग्य नाही. ती देवघरात साठवण्यापेक्षा इतर ठिकाणी व्यवस्थित साठवणूक करा. कारण फुलं कोमेजली की खराब होतात आणि देवघराची स्वच्छता बिघडते. म्हणून दररोज शक्य असेल तेव्हा जुने निर्माल्य आदराने बाजूला काढावे आणि योग्य पद्धतीने त्याचे विसर्जनसुद्धा करावे. कारण देवाला अर्पण केलेली वस्तू म्हणजे कचरा नाही, पण निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे हे सुद्धा स्वच्छ विचारच आहेत ना.
स्वच्छतेचा विचार आहे, स्वच्छतेचं आचरण आहे. त्यानंतर देवघरातील दीप. श्रद्धेबरोबरच सुरक्षितता ही सुद्धा महत्त्वाची असते. दिवा हा केवळ घरातील प्रकाशासाठी लावलेला नसतो, तर आपल्या संस्कृतीत तो ज्ञान, पवित्रता आणि शुभत्वाचे प्रतीक मानला जातो. मग पूजा करताना दिवा लावण्यामागे एक सुंदर भाव आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याची प्रार्थना म्हणजे दिवा लावणे. म्हणून देवघरात शक्यतो स्वच्छ दिवा वापरावा. दिव्यामध्ये वापरणारे तूप किंवा तेल शुद्ध असावे. तुपाचा दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. मग तसेच तेलाचा दिवासुद्धा पूजाविधीमध्ये वापरला जातो. आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला जो जमेल, तुपाचा अथवा तेलाचा, न चुकता रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावावा. दिवा लावताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाव आणि श्रद्धा. मोठा दिवा लावला किंवा जास्त दिवे लावले म्हणजेच पूजा अधिक फलदायी होते असं नाही. स्वच्छता, सात्विकता आणि श्रद्धा या 3 गोष्टींचा समन्वय करून जेव्हा आपण दिवासुद्धा भगवंताजवळ प्रज्वलित करतो, तो दिवा खरोखरच तेजोमय असतो. आणि एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे. दिव्याची वात विझलेली, तेल सांडलेले किंवा दिवा अस्वच्छ अवस्थेत ठेवणे टाळावे. देवघरातील दिवा हे आपल्या घरातील पवित्रतेची आठवण आहे. म्हणून त्याची स्वच्छता आणि योग्य निगा राखणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि तितकंच ते महत्त्वाचं सुद्धा आहे. दिवा म्हणजे आपल्या संस्कृतीतील अत्यंत सुंदर प्रतीक. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप आपल्याला ज्ञानाची आठवण करून देतो. पण एक गोष्ट महत्त्वाची, दिवा लावणे म्हणजे निष्काळजीपणा करणे नव्हे. दिवा स्थिर जागेवर ठेवावा. तो कधीही जमिनीवर ठेवू नये. त्याच्याखाली एक प्लेट नक्कीच ठेवावी असं शास्त्र सांगतं. ही काळजी नक्कीच घ्यावी आणि रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दीप लावायला कधीही विसरू नये. त्यानंतर नैवेद्य. देवाला नैवेद्य अर्पण करा, पण अन्न वाया जाऊ देऊ नका. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अर्थात भक्तीने अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ किंवा जलसुद्धा मी स्वीकारतो. किती सुंदर संदेश आहे. देवाला महागड्या पदार्थांची आवश्यकता नाही बरं का. भक्ती महत्त्वाची आहे. म्हणून नैवेद्य अर्पण करताना आपल्या क्षमतेनुसार अन्न अर्पण करा. पण देवाच्या नावावर भरपूर अन्न बनवून ते वाया घालवणे हा भक्तीचा उद्देश नाही. अल्प नैवेद्य असला तरी चालेल, पण भक्ती मनापासून असावी. त्यानंतर पूजा साहित्य आणि धार्मिक ग्रंथांची सुद्धा आपण आदराने व्यवस्था करायला हवी. देवघरात आपण मंत्र, पुस्तके, गीता, रामायण, भागवत, स्तोत्रांची पुस्तके ठेवतो. मग ही पुस्तकं इतर सामानासोबत अस्ताव्यस्त ठेवण्यापेक्षा स्वच्छ आणि आदराने ठेवावीत. कारण ही पुस्तकं साधी पुस्तकं नाहीत. यामध्ये भगवत भक्ती सामावलेली आहे, ज्यामुळे मनुष्याचं जीवन बदलतं. त्यामुळं या पुस्तकांचा, या शास्त्रांचा आपण आदर केला पाहिजे. त्यावर धूळ साचू देऊ नये. पूजा साहित्याची स्वतंत्र व्यवस्था केली तर देवघर स्वच्छ राहतं आणि पूजा करताना वस्तू शोधण्यात वेळसुद्धा जात नाही. म्हणून देवघर सुंदर दिसावे एवढेच नाही, तर देवघर व्यवस्थित असावे हेही महत्त्वाचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघर स्वच्छ आणि मन शांत असावं. कारण आपण देवघर कितीही सुंदर केले, कितीही महाग मूर्त्या आणल्या, कितीही सजावट केली, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपलं मन. देवघरात पूजा करताना शक्यतो मन शांत ठेवावं. पूजा उरकण्याची घाई नको.
देवापुढं बसल्यावर काही क्षण तरी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. कारण देवपूजेचा खरा उद्देश फक्त दिवा लावणे नाही किंवा फुलं वाहणे नाही, तर मनातील अहंकार, चिंता, राग आणि अस्वस्थता कमी करून भगवंताशी आपलं नातं दृढ करणे हा पूजेचा सुंदर हेतू आहे. आणि आपण पाहतो यावर बरीच चर्चा होते. हा देव इथं ठेवावा, तो देव तिथं ठेवावा, ह्याची जागा इथं, त्याची जागा तिथं. या सगळ्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा आपल्या घरामध्ये परमात्मा स्थिर राहावा आणि त्याचा आपल्या परिवारावर, आपल्या घरावर, आपल्या संसारावर आशीर्वाद स्थित राहावा, म्हणून आपण आपल्या अंतरात्म्याने भगवंताचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे. मग मूर्ती या जागेवर ठेवली काय आणि त्या जागेवर ठेवली काय. बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की हा देव उजवीकडे, तो देव डावीकडे, तो वर, तो खाली, असं तसं. पण या गोष्टी करताना आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल भाव असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाची गैरसमजूत ती आवर्जून सांगू इच्छिते. आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येतात. देवघरात ही वस्तू ठेवली तर असा अनर्थ होतो, ही मूर्ती ठेवली तर घर उद्ध्वस्त होतं, अमुक दिशेला देव ठेवला तर पैसा थांबतो आहे असे समजू नका. अशी प्रत्येक गोष्टच शास्त्रात सांगितली आहे असं समजू नका. काही गोष्टी वास्तू परंपरेतील असू शकतात, काही लोकमान्यता असणाऱ्या सुद्धा असू शकतात आणि काही फक्त आधुनिक समजुतीसुद्धा असू शकतात. म्हणून आपण आपल्या धर्मग्रंथांचा आणि परंपरांचा आदर करायचा, पण भीती निर्माण करणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण त्यामुळे आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. मी हे असं केलं म्हणून असं झालं असेल का, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण खरं सांगायचं म्हणजे जर भगवंतावर दृढ विश्वास असेल, खरी भक्ती असेल, तर तुमच्या भक्तीमध्ये काही त्रुटी नसेल तर या सर्व बाकी गोष्टी गौण आहेत. भगवान परमात्मा या सगळ्या गोष्टी पाहत नाही. तो पाहतो तो आपल्यामधला भाव, भक्ती आणि भगवंताबद्दलचं आपल्या मनातलं प्रेम. म्हणून सख्यांनो, आपल्या घरातील देवघरासाठी आजच्या या 7 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, शक्य असल्यास ईशान कोपऱ्यामध्ये देवघर ठेवा. दुसरी म्हणजे देवघरामध्ये अनावश्यक पसारा नको. तिसरी, देवाला ताजी फुलं आणि निर्माल्याची योग्य व्यवस्था. चौथी म्हणजे दीप श्रद्धेने आणि सुरक्षिततेने लावावा. पाचवी म्हणजे भक्तीने नैवेद्य देवासाठी बनवावा, अन्नाची नासाडी करू नये. सहावी म्हणजे धार्मिक ग्रंथ आणि पूजा साहित्याची स्वच्छ आदरयुक्त व्यवस्था करावी. सातवी, देवघरासोबत आपले मनही स्वच्छ ठेवावे. आणि शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा, देवघर घरातील सर्वात सुंदर जागा असण्यापेक्षा घरातील सर्वात शांत जागा असावे. जिथे दिवा लावला की मन शांत होतं, जिथे देवाचं नाव घेतलं की चिंता हलकी होते आणि जिथे नमस्कार करताना अहंकार खाली ठेवता येतो, तेच खरे देवघर आणि तीच खरी देवपूजा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.